दैनंदिन अभ्यासाच्या माध्यमातून आपल्याला वैयक्तिक 27 दिवसामध्ये जे लाभ झालेले आहेत ते प्रत्येकाला माहितीच आहेत. पण हा लाभ आपल्यापर्यंत न ठेवता आपल्याला या माध्यमातून आणखी पुढे जायचं जर असेल तर आपल्याला हे सातत्य ठेवणं फार गरजेचं आहे. आणि हे सातत्य ठेवण्याची जबाबदारी ही आपली प्रत्येकाची वैयक्तिक आहे. बुद्ध काळामध्ये जसं भंतेंनी प्रत्येक दिवशी आपल्याला डिस्कोर्स दिलेला आहे, आपल्याला सांगितलेलं आहे आणि त्याचं ऑडिओ व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यापर्यंत त्या सगळ्या गोष्टी पोहोचलेल्या आहेत. एखाद्या दिवशी आपण वर्गासाठी उपस्थित नसलो तरी देखील धम्मजीवनच्या माध्यमातून आपल्यापर्यंत धम्म हा पोहोचलेला आहे. आपली प्रॅक्टिस कशा पद्धतीने प्रबळ करायची याची पूर्ण गाईडलाईन आपल्यापर्यंत पोहोचलेली आहे. आणि हे अतिशय मोठं काम भंते चंद्रबोधेजींच्या माध्यमातून झालेलं आहे. म्हणजे खऱ्या अर्थाने भिक्खू संघाकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे तो कसा असायला पाहिजे किंवा भिक्खू संघ कसा असला पाहिजे हे आपण बरेचदा पुस्तकातून वाचलेलं आहे, ऐकलेलं आहे, आपण डिस्कोर्सेस ऐकत असतो. परंतु आज आपल्याला लेणीवरती, बुद्ध लेणीवरती औरंगाबाद या परिसरामध्ये युनिव्हर्सिटीच्या जवळ हे आपल्याला पाहायला मिळतं आहे. भिक्खू संघांच्या विनयाच्या पालनाने धम्मभूमीमध्ये काय प्रभाव निर्माण होऊ शकतं हे आपण आज बघतोय आणि अनुभव देखील घेतोय. हाच अनुभव आपल्याला आपल्या एरियामध्ये आपण जिथे राहतोय तिथे देखील निर्माण करता येऊ शकतो. आज औरंगाबादमध्ये 25 लाखपेक्षा जास्त लोक राहतात आणि आज औरंगाबादमध्ये माझ्या माहितीनुसार 120पेक्षा जास्त बुद्ध विहारं आहेत. आणि ही सर्व बुद्ध विहारं ही धम्म अभ्यासाची केंद्र बनलेली आहेत, बनायला पाहिजेत. रॅदर स्वधम्म अभ्यासाचे केंद्र बनायला पाहिजेत, जे की आज फक्त विहार म्हणून, बुद्ध विहार म्हणून तिथे बुद्धांची मूर्ती आहे, बाबासाहेबांची मूर्ती आहे आणि लॉक लागलेलं आहे. फक्त 14 एप्रिल बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी तिथं पुष्प दिले जातात, वंदना होते, झालं. त्याच्यासाठी विहार नाही आहेत. आणि त्या विहारांना उघडं करण्याची आणि तिथं सगळ्या ॲक्टिव्हिटी करण्याची जबाबदारी कुणाची? ती जबाबदारी आपल्या सगळ्यांची आहे. तिथं भंतेंनी यावं, तिथं भंतेंनी उपदेश द्यावा, तिथं भंतेंनी धम्मदेसना द्यावी, मार्गदर्शन करावं, हे असं आपल्याला वाटतं. एकदम बरोबर आहे, पण ते कधी करू शकतील? महत्त्वाची जबाबदारी आहे उपासकांची जबाबदारी की त्यांनी धम्म हा तेवत ठेवण्यासाठी, प्रचार प्रसार करण्यासाठी सपोर्टिव्ह असलं पाहिजे. मग कसा सपोर्ट असू शकतो? दानाच्या माध्यमातून असू शकतो. दान म्हणजे आर्थिक दान नाही आहे, वेळेचं दान. कोणतं वेळेचं दान? आपण इथं बसून जे 1.5 तास ध्यानासाठी बसतोय हे तुम्ही दिलेलं जीवनातलं सगळ्यात अमूल्य दान आहे, सगळ्यात अमूल्य दान. कारण या दानाच्या माध्यमातून आपण आपल्या चित्ताला परिशुद्ध करण्याचं काम करतोय. आपलं चित्त परिशुद्ध होता होता आपल्या आजूबाजूच्या वातावरणातला, परिवारामधला सदस्य, समाजामधले जे काही लोक आहेत त्यांना देखील त्याचा लाभ मिळतो आहे. हे पहिलं दान आपल्याला द्यायचं आहे की आपल्या वेळेचं दान आपल्याला आपल्या आजूबाजूच्या विहारामध्ये आपल्याला द्यायचं आहे, इथे पण आपल्याला ते द्यायचं आहे. हे देत असतानाच दुसरी गोष्ट आपल्याला काय करावं लागेल एक उपासक म्हणून? तर आपण जिथे जिथे आहोत तिथल्या विहारांमध्ये आपल्याला काय करावं लागेल? सुरुवात करावी लागेल. आज तुम्ही जे काही अनुभव घेतलेला आहे हा अनुभव जर तिथं शेअर केला, थोडी शक्ती आपल्याला कदाचित लावावी लागेल. तिथे जर शेअर केला तर काय होईल? तिथल्या लोकांमध्ये पण प्रेरणा जागृत होईल. पण आज तिथं आपण जाऊन ॲक्टिव्हिटीज करू शकतो का? नाही करू शकत. पण त्यांना जर ह्या ॲक्टिव्हिटी कशा करायच्यात हे जर कळू शकलं आणि त्यांना जर माहीत झालं की अरे हे खूप सोपं आहे, सकाळी 6 ते 7:30 हा सगळ्यांचा वेळ फ्री असतो, एव्हरीबडी कॅन, म्हणजे प्रत्येक व्यक्ती तो तेवढा वेळ देऊच शकतो. पण तो कधी देईल? जर त्यांना आपण इन्स्पायर केलं की तुम्ही बुद्ध लेणीवरती या आणि अनुभव घ्या. पुढचा 1 महिना कंटिन्युअस तुम्ही अनुभव घ्या, ह्या अनुभवातून जा आणि अनुभवातून गेल्यामुळे जेव्हा त्यांना जाणवेल की यस हे खूप इम्पॉर्टंट आहे आणि ह्या वातावरणामध्ये जिथे आता ऑलरेडी धम्मतरंग उत्पन्न झालेले आहेत अशा वातावरणामध्ये जर का ते आपल्यासोबत येऊन इथं ध्यान करायला लागले तर काय होईल? तिथे पण त्या विहारांमध्ये वातावरण निर्माण करण्यासाठी आपल्यासोबत उपासकांचा एक समूह तयार होईल आणि त्या समूहाला घेऊन आपण आपल्या भागामध्ये, जसं आता कांबळेताईंशी बोलता बोलता त्यांनी खूप सुंदर शेअरिंग केलं. मला माहीत नव्हतं की त्यांनी एवढं मोठं कार्य त्यांच्या परिसरामध्ये केलं आहे.
सातदिवेताई, कांबळेताई ही सगळी टीमच आहे की जे खूप मोठ्या लेवलवरती त्यांच्या त्यांच्या परीने काम करत आहेत. त्यांनी तिथे बुद्धांची मूर्ती डोंगर आहे सातारा परिसरमध्ये आणि तिथं स्थापित केलेली आहे आणि तिथं तसं वातावरण त्यांनी तयार केलेलं आहे. आता त्यांच्यासाठी आपली जबाबदारी बनते की आपण पण त्यांना सपोर्ट केला पाहिजे की तिथं धम्मतरंग कसे उत्पन्न होतील. तिथले जर का उपासक इथं येत आहेत आणखी जास्त संख्येने आणि ते जर का इथून अनुभव घेऊन जात आहेत तर निश्चितच आपण पुढच्या महिन्यामध्ये तिथं देखील शिबिर लावू शकतो. तिथे देखील आपण तसं करू शकतो. आपल्याला हे जे धम्मजीवन आहे हे फक्त इथपर्यंत नाही ठेवायचं आहे, औरंगाबाद पुरतं मर्यादित नाही ठेवायचं आहे, बुद्ध लेणीपुरतं मर्यादित नाही ठेवायचं आहे. आपल्याला हे आपल्या एरियामध्ये, आपल्या परिसरामध्ये जिथे आपण राहतो तिथे पण हे निर्माण करायचं आहे. उपासकाचं दुसरं दान काय, तर उपासकांनी भंतेंसाठी, भिक्खू संघासाठी, धम्मदेसना देण्यासाठी पोषक असं वातावरण तयार केलं पाहिजे. त्यांना याची चिंता नसली पाहिजे की कोण उपासक येतील किंवा नाही येतील, ते लुकआउट आपण केलं पाहिजे. आसनाची व्यवस्था, त्यांच्या आहाराची व्यवस्था हे सगळं आपल्याला माहीत असलं पाहिजे. भंतेंसाठी कोणते विनय आहेत, आपण कोणते विनय फॉलो केले पाहिजे हे आपल्याला माहीत असलं पाहिजे. आणि हे कधी माहीत होईल, आपण जे आता प्रॅक्टिसमधून जातो आहे त्या माध्यमातून. भंते आपल्याला एक एक स्टेप घेऊन जात आहेत पुढे, एकदमच सगळं आपल्याला सांगणार नाही. पण आपलं सातत्य जर कंटिन्यू असलं तर आपल्याला प्रत्येक संडेला भंते जे डिस्कोर्सेस देत आहेत त्याच्या माध्यमातून आपल्याला ह्या गाईडलाईन्स मिळणार आहेत. म्हणून आपली प्रायोरिटी बनते की आपण आपला वेळ इथं ॲज अ उपासक म्हणून दिलाच पाहिजे. तिसरी महत्त्वाची गोष्ट मला अशी वाटते की आपण जसं वेळेचं दान देतो आहे, जसं धम्म जीवन जगण्यासाठी प्रेरित करण्याचं काम आपण करतो आहे, त्याच्यासाठी विहारांना ॲक्टिवेट करण्याबद्दल मी जसं तुमच्यासमोर माझा विषय मांडला, माझं मत मांडलं, त्याचप्रमाणे तिथे जे काही भंतेंसाठी निवासाची किंवा आहाराची व्यवस्था असेल ही आपल्याला करता आली पाहिजे. जशी इथे आहे, इथे निवास आहे, आहाराची व्यवस्था आहे, ह्या सगळ्या गोष्टी आहेत, हे आपल्याला तिथं करता आलं पाहिजे. पण हे कधी होईल, जेव्हा भंते पण त्या ऊर्जेने तिथं येणार असतील, बरोबर, ते पण धम्मतरंग तिथं असतील तरच तिथं त्या गोष्टी घडू शकणार आहेत. तर ह्या 3 गोष्टी प्रमुख मला असे वाटतात की ज्या आपण इथून गेल्यानंतर आपण आपल्या एरियामध्ये सुरू करायला पाहिजे, ना की आपण थांबलं पाहिजे. आज आपण जे काही शिकतो आहे, आज आपण जे काही अनुभव घेतो आहे, हा अनुभव आपल्या आजूबाजूच्या परिसरामध्ये स्प्रेडअप व्हायला पाहिजे. मी जिंतूरला माझी पोस्टिंग आहे, तर जिंतूरला असताना तिथल्या विहारामध्ये गेल्या 3 वर्षापासून सातत्याने ह्या ॲक्टिव्हिटीज चालू आहे. रोज सकाळी 6 ते 7 मॉर्निंगला ध्यान होतं आणि संध्याकाळी 7 ते 8 या वेळेमध्ये तिथे ध्यान होतं. लोक येतात, ध्यान करतात, अभ्यास करतात. काही लोक तिथनं पुढे पुढे जाण्याचा प्रयत्न करत आहेत. चर्चा होते, धम्मचर्चा होते. त्यांची खूप इच्छा आहे की आम्हाला पण इथे यायचं आहे, परंतु वेळेचं नियोजन किंवा जबाबदाऱ्या याच्यामध्ये सर्वजण अडकून आहेत. इवन इथेही येण्यासाठी भरपूर लोकांची इच्छा असते, परंतु प्रत्येकाच्या जबाबदाऱ्या आहेत आणि त्या जबाबदाऱ्यांमध्ये आपण अडकलेलो आहेत. पण असं जरी असलं तर 6 ते 7:30 ही वेळ आपल्या जीवनातली सगळ्यात अमूल्य वेळ आहे. ह्या वेळेला आपल्याला जेवढं कमिटेडली इथं येऊन साधना करता येईल, ध्यान करता येईल, अभ्यास करता येईल, तेवढा जास्त त्याचा लाभ आपल्याला होणार आहे. या शिबिरासाठी आपण सर्वजण सातत्याने आलेला आहात. 27 दिवस झालेले आहेत आणि 27 दिवसामध्ये आपण जो काय अनुभव घेतलेला आहे, इवन भंतेंनी आपल्याला इथे गाईड केलेलं आहे, आपल्या करेक्शन्स केलेल्या आहेत, आपलं इंटरव्ह्यूज घेतलेले आहेत ध्यानाच्या अनुषंगाने, की आपली ध्यानामध्ये कशी प्रगती होते, कशा पद्धतीने आपण काम केलं पाहिजे, आपण खरंच राईट पद्धतीने मेडिटेशन करत आहोत का, हे गरजेचं आहे. आपण जातोय, ध्यान शिकतोय आणि आपण समजलं, श्वास बघितला, हे झालं, इथं ध्यान नाही आहे, ते ध्यान नाही आहे. ती एक गाईडलाईन मिळालेली आहे. खरं ध्यान कसं सुरू होतं, काय होतं, हे भंतेंनी आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने सांगितलेलं आहे. आणि ध्यान कधी सुरू करणार आपण, जेव्हा 5 शिलांचं पालन करणार. 5 शिलांमध्ये आपण खूप प्रामाणिकपणे जर का प्रॅक्टिस करतोय तर ॲटोमॅटिक त्याचा ध्यानामध्ये आपल्याला लाभ मिळतो. अतिशय सुंदर पद्धतीने भंतेंनी उदाहरणासहित आपल्याला सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे आजच्या या दिवशी मी ह्या सर्व ॲक्टिव्हिटी सुरू करण्यासाठी जेव्हा भंतेंसमोर हा विषय आम्ही मांडला त्यावेळेला भंतेंनी त्याला अनुमोदन दिलं आणि भंतेंनी त्यांचा वेळ आपल्यासाठी दिला. त्यांचं खरंच मनापासून पुण्यानुमोदन. पुण्यानुमोदन हा शब्द मी पुन्हा सांगतो की हा शब्द फक्त पर्टिक्युलर एक त्या कार्यक्रमासाठी वापरला जात नाही. हा आपले जे काही पुण्यकर्म आपण करत असतो त्याचं अनुमोदन करण्यासाठी आपण हा शब्द वापरत असतो. तर भंतेंचं मी त्या
भंतेंनी दिलेला वेळ, भंतेंनी दिलेली धम्मदेसना, यासाठी मी भंतेंचं पुन्हा एकदा साधुवाद साधुवाद साधुवाद. आणि त्याचप्रमाणे आपण सर्वजण इथं आलात या शिबिरासाठी. दर रविवारी आपल्या सर्वांना जो काही अल्पोपहार भेटत आहे तो अल्पोपहार सातदिवे सर, सातदिवे आई यांच्या माध्यमातून मिळतो आहे. परत अजून काही धम्मसे उपासक आहेत की जे श्रद्धेने, कोणी बनाना आणून दिलेलं आहे, कोणी आणखी काहीतरी दिलेलं आहे, तर त्यांनी पण इथे अल्पोपहारसाठी दान दिलेलं आहे. त्यांचं देखील त्यांच्यासाठी देखील मंगल कामना. त्याचबरोबर जे धम्मसेवक आहेत, विशाल आहे, विशाल बाहेरचा आहे, मला वाटतं अजूनही सेवा देण्याचंच काम करतो आहे. अतिशय म्हणजे कटिबद्ध पद्धतीने त्यांनी सेवा दिलेली आहे. आपलं ध्यान पूर्ण प्रबळ करण्यासाठी त्याचं खूप मोलाचं योगदान आहे. त्याचप्रमाणे वानखडेजी, त्यांनी देखील पहिल्या दिवसापासून ते सेवा देत आहेत की आपल्या सगळ्यांचं ध्यानामध्ये कुठं खंड येऊ नये, आवाज होऊ नये, यासाठी ते बाहेर थांबतात आणि सेवा देतात. त्याच्यानंतर आकांक्षा, तिने देखील सेवा दिलेली आहे. भोजनाच्या वेळेला किंवा अल्पोपहाराच्या वेळेला तिने सेवा दिलेली आहे. तर ह्या सर्वांचं साठी मंगलकामना. आणि पुढे जे आपल्याला प्रॅक्टिस करायची आहे, आता मला असं वाटतं की मी एक जाता जाता फक्त प्रश्न टाकतो आणि प्रवचन झाल्यानंतर, आपले प्रश्न उत्तरं झाल्यानंतर आपण त्या प्रश्नावरती नंतर चर्चा करूयात की खरंच आपल्याला हा जो अभ्यास आहे, हा अभ्यास फक्त 30 दिवसापुरता ठेवायचा आहे की हा अभ्यास आपल्याला जीवनभरासाठी करायचा आहे. बुद्धप्रिय कबीर हे भाऊ काहीतरी बोलू इच्छितात. साधू 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 साधू. बुद्धप्रिय कबीर भाऊंनी ऑलरेडी अनुमोदन दिलेलं आहे, तर आपण निश्चितच शेवटच्या सत्रामध्ये बनते त्याच अलाउन्स करतील आणि हे करतील. शेवटी जाता जाता एक शाक्य परिवाराकडनं भंतेंसाठी आम्ही ॲक्च्युली हे तुमच्यासमोर सांगण्यासारखं नाही आहे, परंतु दान देणं ही आपली प्रायोरिटी बनते. तर भंतेंसाठी शाक्य परिवार तर आहेच, पण तुम्ही पण माझा एक परिवार आहात, धम्मपरिवार आहात. तर आपल्या सगळ्यांच्या वतीने आपण काय करणार आहोत, चिवरदान देणार आहोत भंतेंना आजच्या दिवशी. कारण आज 27वा दिवस आहे. आपण सुद्धा दान देण्याची आपली भूमी तयार झालेली, आपल्यामध्ये श्रद्धा उत्पन्न झालेली आहे. त्यामुळे आजच्या दिवशी आपण दान देणार आहोत. तर चिवरदान आपण करणार आहोत. तर एक 5 मिनटामध्ये आपण सर्वजण, मला फक्त एकाला एक हँड फक्त जोडायचं आहे आपल्याला, जिथे असाल तिथे, ठीक आहे. आम्ही समोर असू, माझ्या मागे जे असतील त्यांनी हँड जोडायचं आहे. आपल्या सर्वांच्या वतीने भंतेंना आपण चिवरदान देऊ. आणि त्यानंतर मी भंतेंना विनंती करतो की त्यांनी आम्हाला त्रिशरण पंचशील द्यावं आणि नंतर पुढे त्यांनी सुरुवात करावी. विवेक, निखिल, विवेक, निखिलला तू हे कर ना, त्याला सेट करून टाक. साधु साधु दानं ददन्तु सदायं शीलं रक्षन्तु सर्वदा भावनाविरतान्तु गच्छन्तु देवता गता दान बलानि मंगल सुखी दीर्घायु सर्वांचे मंगल. साधुशितां कपितां समेजतु. बुद्ध धम्म आणि संघ या 3 रत्नांना अभिवादन करून त्रिशरणासह पंचशीलकरण करायचं आहे. माझ्या पाठोपाठ म्हणा. अरहं सम्मा संबुद्धो भगवान् बुद्धं भगवन्तं अभिवादिमि. स्वाखातो भगवता धम्मो धम्मं
नमस्सामि सुपटिपन्नो भगवतो सावकसङ्घो संघं नमामि। इयमहं वदामि तं वदेत। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। बुद्धं शरणं गच्छामि। धम्मं शरणं गच्छामि। संघं शरणं गच्छामि। द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि। द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि। द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि। तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि। तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि। तृतीयंपि संघं शरणं गच्छामि। पानातिपाता वेरमणि सिक्खापदं समादियामि। अदिन्नदाना वेरमणि सिक्खापदं समादियामि। कामेषु मिच्छाचारा वेरमणि सिक्खापदं समादियामि। मुसावादा वेरमणि सिक्खापदं समादियामि। सुरामेरयमज्जपमादट्ठाना वेरमणि सिक्खापदं समादियामि। तिसरणेन सतिगमनं पञ्चशीलं साधुकं सुरक्षितं कृत्वा अपमादेन शीलसम्पादित। साधु साधु साधु। बुद्धं नमामि। धम्मं नमामि। संघं नमामि। आणखी एक गाथा म्हणा। इदं मे पुय्यं निब्बानस्य पच्चयो होती। मराठीतून अर्थ होतो की आम्ही हे जे काही पुण्य संपादन केलेलं आहे तर हे आमच्या निब्बाणासाठी सहाय्यक हो। साधु साधु साधु। कम्फर्टेबल बसा।